चला येडा का खुळा इथं ठेवलाय मुळा. चला भाजी 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 भाजी. ओय आता नका थांबू. 1 रुपयाला लिंबू घ्या मावशी घ्या घ्या. अरे मुंजा समझ के फ्लावर समझे क्या. हे बघती काय बघती. चला 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 10ला 2 पिंड्या 10ला 2 पिंड्या 10ला 2 पिंड्या. कशा दिल्या होत्या मी ती. घ्या की ताई 30ला जुडी आहे बघा. एक काम करा 2 घेऊन टाका 30 लावून देते. हे घ्या 10ला 2 द्या की. 10ला 2 कशा परवडत्याला सांगा बघू. महागाई किती वाढल्या. आम्हाला बी परवडलं पाहिजे ना का. हा बोलला की आता 10ला 2 घ्या म्हणून. अहो ते एक्साइटमेंट मध्ये बोलला असन. मला भाज्यांचा भावच माहित नाही. मुंजा अरब नीट विचारून घ्यायचं ना का. उगाच खोटा भाव कशा पैसे सांगतोस रा. आता बोललाय तो तर द्या की 10च्या 2. अहो नाही होत आहे 10ला नाही परवडत. आम्हाला बी त्यात काहीतरी मिळालं पाहिजे ना का. बरं तुमचं बी राहू द्या माझं बी राहू द्या. 30ला जुडी घेऊन टाका जरा. काय घासाघीस करतेस अगं आशा. तुझी लेक सीए झाले ना. महाराष्ट्रात पहिले आल्या. तिनं मनात आणलं तर लाख रुपये महिन्याला कमवल आणि तर 5-10 रुपयासाठी तू घासाघीस करतेस. अगं काय ग आशा एवढी शिकली आहे कृष्णा तरी पण तिला भाजीच्या स्टॉलवर बसवते वे. हेच करायचं होतं तर सीए तरी कशाला करायचं तिला. भाजी ऐकणं असं काय कमीपणाचं आहे. कष्टाचं तर खातोय आम्ही. हे बघा तुम्हाला इसला परवडत असेल ना तर घ्या नाही तर राहू द्या. तुम्ही नाही घेतलं तर मला काही राग नाही येणार. तुला नसेल राग आला पण आम्हाला राग आलाय. चल आपण दुसरीकडे भाजी बघू. तिला समजवण्यात ना काय अर्थ नाही. माझी जर एक सीए असती ना मी तर घरात बसूनच खाल्लं असतं. यासनी काय करायचं आहे. माझी लेक कमवल नाही तर नाही. काय चुकीचं बोलल्या त्या. बरोबरच तर बोलल्या की. मला माफ कर मामे. मी स्वतःच्या दुःखात एवढं गुरफुटून गेले होते की विसरूनच गेले तुम्हाला माझी गरज आहे. माझं दुःख सावरताना तुमची लय फरफट झाली असेल ना ग. कृष्णा ग असं कायच नाही बघ. आणि जे तुझं दुःख आहे ते आमचं दुःख नाही वय ग. पण माझ्या दुःखाचा त्रास तुम्हाला का. लग्नाच्या आधी तुला आम्हाला आरामात राहता यावं एवढं पैसे कमवायचं होतं. तुम्हाला सुखात ठेवायचं होतं आनंदात ठेवायचं होतं. पैशाची जरा बी कमी भासवू द्यायची नव्हती. पण आता सगळंच बदललं ग मामे. मी सगळं विसरून गेले. नाही कृष्णे तू आम्हाला विसरणार नाहीस याची खात्री आहे मला. अगं आता येळ व्हायच वाईट आहे ग. येळ निघून गेली ना की समद चांगलं होईल बघ. तुझी समधी स्वप्न पूर्ण करशील तू. या सगळ्यात तुमची काही बी चूक नाहीये. मग या सगळ्याच्या झळा तुम्ही कशासाठी सहन करायच्या. रायाच्या नादात मी तुमच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. कृष्णा ग आमच्याकडे दुर्लक्ष नाही होत आहे ग. आमचं समद चांगलं चाललंय बघ. तू फक्त रायांचा विचार कर. त्यांच्याकडे लक्ष दे. त्यांना समजून घेणं आता जास्त महत्वाचं आहे. मी आतापर्यंत रायाला समजूनच घेत आलीये मामे. आता यापुढे काय करायचं आणि कशाला महत्व द्यायचं हे माझं मला ठरवू दे. कृष्णे 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 ऐक माझं. मामे अगं राया राया काय अवस्था करून ठेवली आहे या खोलीची. किती पसारा आहे. त्याला इम्प्रेस करायचं म्हणजे हे सगळं आवरायला लागणार. पर्याय नाही अंतरा. लागा कामाला. तू 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 माझ्या खोलीत काय करतेस. हा अरे ते किती वेळा सांगितलं मला विचारल्याशिवाय माझ्या खोलीत यायचं नाही म्हणून. हा खोलीत किती पसारा आहे म्हणून मी तो आवरत होते. आता कृष्णा नाहीये तर तिची जागा मलाच घ्यावी लागणार ना. काय म्हणजे
सून म्हणून तिची कामं करणं हे माझं कर्तव्य आहे ना. काही बी गरज नाही त्याची. ही माझी खोली आहे आणि कशी ठेवायची ह्याचं काय करायचं ते माझं मी ठरवीन. आणि तुला शेवटचं सांगतोय, ह्या पुढं मला विचारल्याशिवाय या खोलीत यायचं नाही. खरं तर तू या खोलीतच यायचं नाहीस. जायत ना. अंतरा, अगं काय झालं? अगं ऐक की, काय झालं? कोण काय बोलला का तुला? राय तुला काय बोलला का? अंतरा, अगं अंतरा ऐक की. राय अंतराला काय बोललास तू? बायको आहे ती माझी, आणि तुझी हिंमत झाली कशी रे त्याचं मन दुखवायची? ऋतिक, ती मला न विचारता माझ्या खोलीत आली होती. कारण तिला कोणीतरी सांगितलं असेल ना काहीतरी काम करायला, म्हणून तुझ्या खोलीत आली असेल ती. आता ती या घरची सून आहे, तिला तिचे कर्तव्य पार पाडू देत राया. आणि तसं बी तुझी हिंमत झाली कशी त्याला रडवायची? ऋतिक, मी आधीच टेन्शन मध्ये आहे म्हणून शांत आहे. तुझा अजिबात जाणार नाही मी इथनं. राया, तुझं जे काही टेन्शन असेल ना ते तुझ्या जवळच ठेव. त्याचा राग तू आमच्यावर काढायचा नाही, आणि अंतरावर तर नाहीच नाही. बायको ती माझी आता, त्यामुळं तू तिच्यावर रुबाब गाजवलेला मला जमणार नाही, लक्षात घे. हा, आणि तुला रुबाब गाजवायचा असेल ना तर स्वतःच्या बायकोवर गाजव, दुसऱ्याच्या बायकोवर नवा. आणि परत जर तू अंतराला काय बोललास ना तर मी ऐकून घेणार नाही, ध्यानात ठेव. राया, तुला तुझा संसार टिकवता आला नाही, त्याचा राग तू आमच्यावर नाही काढायचा. राया, काय झालं? तुझं डोळं असं पाणावलेलं काय दिसतात? राया, स्वतःला सावर. मी समजू शकते तुझा त्रास, असं रडू नकोस. तुझ्या डोळ्यात पाणी बघवत नाही लेकरा. अगं मी सगळ्या बाजूने प्रयत्न करतोय, पण कृष्ण आणि मी एकत्र येऊ शकत नाही. काय चाललंय माझ्या आयुष्यात याचे? मी नाही जगू शकत कृष्णाशिवाय. तिच्याशिवाय ही घर खायला उठतंय मला. आयुष्यातनं सगळा अर्थच निघून गेलाय बघ. असं वाटतंय माझं फक्त प्रेत झालंय. म्हणजे मी श्वास तर घेतोय पण जिवंत नाहीये. गुदमरल्यासारखं होतंय मला. हे सगळं सहन व्हायला झालंय पुयांचे. राया, असं खचून कसं चालेल बाळा? तू रायबान विधाते हायस. आयुष्यानं तुझी काही कमी परीक्षा बघितली होय? दरवेळी लढलास की तू, कधीच हार मानली नाही. मग आता का मागे फिरतोयस? समजा नीट होईल बघ. पण कसं सगळं नीट होईल पुयांचे? मला मार्गच दिसाना झालाय बघ. डोळ्यासमोर नुसता अंधार दिसतोय. समध्यांचंच कधी ना कधी असं होतं, पण डोळ्यापुढे किती बी अंधार दिसला तरी पण तो लई काळ टिकत नाही. कुठं ना कुठं, कधी ना कधी उजेड येतच राया. बऱ्याचदा आपल्या आजूबाजूलाच रस्ता असतोय, पण आपल्याला तो दिसत नाही. असं मी काय करू ग? म्हणजे मला रस्ता सापड. जिथनं सुरुवात झाली होती या समध्यांची तिथंच शोध घेऊन बघ. कोणाच ठेव, तिथंच तुझ्या समध्या प्रश्नाची उत्तर असतली. राया, कुठे चाललास? उत्तर शोधायला. जिथनं या सगळ्या प्रश्नांची सुरुवात झाली तिथं. कृष्णे, कृष्णे, अगं ऐकून घे माझं. का असं करतेस ग? हा, हे बघ मामे, मला समजवू नकोस. तू किती किती आणि काय काय समजणार आहेस मला? मी एवढी शिकली आणि घरी बसली याबद्दल
का तुम्ही माझ्यासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या आणि तुम्हाला सुखाचे दिवस दाखवायचे सोडून मीच माझं दुःख कुरवाळत बसले याबद्दल? का रायाला समजून घेण्याबद्दल? कशाबद्दल? कृष्णे बघ, आमचा विचार नाही ना केलास तरी बी चालेल, पण अगं रायासने खरंच समजून घे ग. काय समजून घेऊ? काय समजून घेऊ? त्याला असं वाटतं मी त्याच्यासोबत राहिले तर मी मरून जाईन, पण त्याला ही कळणं झालंय की तो माझ्या सोबत नसेल तर असं पण माझं जीवन तर प्रेतच झालेलं असतं. अगं मामे, माणूस किती जगला यापेक्षा माणूस कसा जगला हे जास्त महत्वाचं आहे ग. आणि मी जेवढं जगेन ना तेवढं मला रायासोबत जगायचं आहे, आनंदात जगायचं आहे, एक एक क्षण सुंदर बनवायचा आहे, चांगल्या आठवणी तयार करायच्या आहेत, ज्या मी नसतील तरी त्याचं जगणं सुंदर बनवतील अशा आठवणी. मामे मामे, हे समजा त्याला का ग समजणं झालंय? तू मला असं का दूर करतोय? कृष्णे अगं, ते तुला दूर करत नाहीयेत ग, तुझ्या जीवाची काळजी करतायत. तुम्ही एक व्हावं, एकत्र यावं म्हणून त्यांच्या परीने ते बी प्रयत्न करत असणारच की. विश्वास ठेव त्यांच्यावर. पण तुला खरंच असं वाटतंय का की तुझ्यापासून लांब राहून ते सुखात असतील? मग मी तरी कुठं सुखात आहे मामे? पण मला एक गोष्ट समजत नाहीये ग मामे, तू का त्याची बाजू एवढी उचलून धरतेस? अगं, कुणी माझं मन दुखवलं, माझ्या डोळ्यात तर पाणी काढलं तर तू अख्खं घर डोक्यावर घ्यायचीस, त्या माणसाला जाऊन जा विचारायचीस, त्याची भांडायचीस. इतर आहे मला एवढं दुखवतोय तरी तू त्याला जाऊन काय बी बोलणं झालीस. असं का ग मामे? हा, बोल ना. आता आता राया जावं आहेत माझं, त्यांच्यावर मी चिडत नाही, कारण मला दिसतंय की ग त्यांचं किती प्रेम आहे तुझ्यावर. हा, फक्त परिस्थिती पुढे त्यांचं काही चालणं झालंय बघ. तुला खरंच हे सगळं दिसतंय का रायानं सांगितलंय? मामे, तू पण रायासोबत सामील झाली नाहीयेस ना? तू मला त्याच्यापासून लांब ठेवण्यासाठी रायाची मदत तर करत नाहीयेस ना? बोल ना. अगं, तुझं असं गप्प बसणं सगळं सांगताय का मला? हा, आत्ता कळलं मला तू का मला त्या दिवशी घरात कोंडलंस ती. मला आयुष्यात असं वाटलं नाही की माझी मामी माझ्यासोबत असं वागल. ठीक आहे, जा, सगळ्यांनी मायापासून लांब जावा. राहील माझी माझी मी एकटी. असं पण जवळची माणसं लांब जाताना बघत आलीच मी. सगळ्यांनी लांब जावा. कृष्णे, कृष्णे, गुरुजी, त्या दिवशी संतापाच्या भरात मी तुम्हाला नको ते बोललो असेल, तुमचा अपमान केला असेल तर मला माफ करा. मी माफी मागतो तुमची. त्याची काही गरज नाही राया. मी तुझी अवस्था समजू शकतो. तुझ्या जागी दुसरा कोणीही असता तरी तो देखील असाच वागला असता. उलट मला तुझं कौतुकच आहे. ज्या पद्धतीनं तू कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी धडपडतोयस असं फार कमी माणसं करतात. तुझ्यासारखा एखादाच स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या प्रेमासाठी लढतो. पण तरीही मला कळतंय गुरुजी तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे, पण तरी बी मी हार मानणार नाही. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी कृष्णासाठी लढत राहील. तिच्या आयुष्यासाठी मला आशीर्वाद देता आले असते तर मला आवडलं असतं, पण माझा नाईलाज आहे. मला फक्त एकच गोष्ट सांगा गुरुजी, तुम्ही कृष्णाची आणि माझी कुंडली बघितली, त्यातला दोष बी तुम्हाला माहित आहे. आणि जिथं दोष आहे तिथं त्यावर उपाय बी असतोच. गुरुजी, तुम्हीच म्हणाला होतात ना की प्रत्येक समस्यावर काही ना काहीतरी उपाय असतोच. कृष्णावर एवढं मोठं संकट आलेलं असताना त्यावर काहीतरी उपाय असेलच की.
हे बघा गुरुजी, तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे मी. मला फक्त उपाय सांगा. नाही राया, दुर्दैवाने यावर काहीच उपाय नाही. थांब राया, यावर एक उपाय आहे. ज्या गोष्टीमुळे कृष्णाच्या जीवाला धोका आहे त्या गोष्टीच्या मुळावरच घाव घातला. ज्यामुळे तुमच्या नात्यात विष पसरते तेच दूर केलं तर मात्र कदाचित कृष्णाचा जीव वाचू शकेल. मला काय म्हणायचं आहे ते तुला कळतंय ना राया? हो गुरुजी, चांगलंच कळलं. दादा, हॅलो. अनिल, काय करतोयस तू? अहो काय नाही, ते बंगल्याच्या बाहेर जरा कचरा साठला होता, ते साफ करतोय. एक काम कर, एक विषाची बाटली घेऊन ये. विष? अहो ते कशासाठी? शेतात काय उंदर झालेत का? अहो घरात तर जुळलं नाहीत आपल्या. का पिकावर कुठला रोग पडलाय का? नाही नाही. अहो मग कशासाठी पाहिजे विष? अनिल, तुला नंतर सांगतो, तू आधी हीच घेऊन ये. आवरा दादा, पण असं विष तू आणणार आहेस का नाही ते सांग. आता तुम्हाला कोण नाही म्हणणार म्हणा, एवढी हिंमत आहे माझ्यात. आणतो. राया, कृष्णा, राया, तुझा आवाज असा का येतोय? काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी आलंय का र? तुला कसं कळलं? अरे मी तुझी बायको आहे, प्रेम करते तुझ्यावर. तुझ्या आवाजावरनं, तुझ्या श्वासांच्या लईवरनं समजते तू कुठल्या अवस्थेत आहेस ते. कृष्णा, मला एकदा शेवटचं भेटशील? शेवटचं म्हणजे? तुला भेटल्यावर सांगतो. तुला वेळ आणि ठिकाण कळवतो मी. ही आपली शेवटचीच भेट असेल कृष्णा. शेवटचं म्हणजे राया? राया, काय बोलतेस तू? काय करायला निघालायस तू राया? राया, तुझ्या मनात काय चाललंय र? राया, तू माझ्यासाठी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट तर नाही ना करणारच? हॅलो हॅलो